श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5वा। गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्र प्रविवर्धनि अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ति वर्धते चिरम। श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। अध्याय 5वा। मेधावती तीच ही द्रौपदी। दुर्वास मुनी मेधावतीला सांगू लागले, मुली, आता यावर्षी अधिक मास हा 13वा महिना येईल। तो पुरुषोत्तम मास आहे। त्या महिन्यात तू काही स्नान दान व्रत नियम कर, त्या पुण्यकर्मांमुळे तुझे कल्याण होईल। तो पुरुषोत्तम मास सर्वश्रेष्ठ महिना आहे। त्या महिन्यात केलेल्या पुण्यकर्मांमुळे तुला इच्छित फळ मिळेल। पुरुषोत्तमाच्या कृपेने तुला मनासारखा पती मिळेल आणि पुढे तुझा संसार सुखासमाधानाचा होईल। त्यावर मेधावती म्हणाली, मुनिवर्य, प्रत्येक महिन्याचे त्या त्या मानाचे महत्व असतेच, पण सर्व महिन्यात श्रेष्ठ असा हा पुरुषोत्तम मास कसा? शिवाय तो 13वा अधिक मास म्हणजे मलमास आहे। त्या महिन्यात मंगल कार्य होत नाही। अशा त्या अधिक मासाला जरी पुरुषोत्तम मास हे नाव दिलेलं असलं तरी त्याचे महत्व सर्वश्रेष्ठ मानण्याचे कारण नाही। शिवाय त्या मलमासाला पुरुषोत्तमाने आपले नाव देऊन स्वतःचे महत्व कमी करूनच घेतले असे मला वाटते। अहो, गणेश, अंबिका, ब्रह्मा, विष्णू वगैरे देव सुद्धा भक्तांची इच्छा पूर्ण करतात। महादेव तर सर्व देवात महान आहेत। भक्तांची सर्व संकटे दूर करून त्यांचे शिव म्हणजेच कल्याण करणारे ते सर्वश्रेष्ठ भगवान शंकर त्यांचीच आराधना करणे मला श्रेयस्कर वाटते। पुरुषोत्तमापेक्षा भगवान शंकर उमा महेश्वरच श्रेष्ठ नाहीत का? मेधावतीचे ते बोलणे ऐकून दुर्वास मुनींना खूपच राग आला। ते संतापले, तथापि संयम धरून म्हणाले, मुली, माझ्या सांगण्याचा जर कोणी अवमान केला तर त्याला माझ्या रागाचे फळ भोगावेच लागते। पुरुषोत्तमाला आणि त्या पुरुषोत्तम अधिक मासाला तू तुच्छ समजतेस हे मला सहन होत नाही। मला तुझा खूप राग आला आहे, तथापि तू माझ्या मित्राची मुलगी आहेस। अद्याप तू अल्लड अज्ञानी आहेस, म्हणून मी तुला शाप न देता एवढेच सांगतो की तू तुझ्या मनाप्रमाणे कर, परंतु तू जो हा पुरुषोत्तमाचा आणि ओघानेच अधिक मास महात्म्याचा अवमान केला आहेस, याचे फळ तुला पुढील जन्मीच भोगावे लागेल। पुढील जन्मी तू सम्राज्ञी झालीस तरी तुला आणि तुझ्या पतीला वनवासातील दुःखे भोगावीच लागतील। इतके बोलून दुर्वास मुनी रागारागाने तेथून निघून थेट बद्रिकाश्रमात गेले। इकडे ती मेधावती सुन्न झाली। बोलायला गेले एक तर झाले भलतेच। उगीच मी त्या कोपिष्ठ दुर्वासांचा राग ओढवून घेतला, पण आता त्या पश्चातापाचा काय उपयोग? नंतर मेधावतीने भगवान शंकराच्या आराधनेस प्रारंभ केला। अतिशय खडतर अशी तपश्चर्या केली। पुढे काही दिवसांनंतर स्वतः भगवान शंकर तिच्या पुढे येऊन उभे राहिले। अकस्मात त्यांची ती दिव्य मूर्ती पाहून मेधावतीचे डोळे दिपले। ती भांबावून गेली, हात जोडून स्तब्ध उभी राहिली। भगवान शंकर म्हणाले, बाळ, तुझी ही खडतर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे। काय मागणे आहे ते माग। मेधावती घाईघाईने म्हणाली, देवा, मला पती दे, पती दे, पती दे, याखेरीज मला दुसरे काही नको। देवा, मला पती दे, पती दे। भगवान शंकर हसून म्हणाले, मुली, तू मला जे पती दे, पती दे असे 5 वेळा म्हणालीस, तेव्हा तुला मी वर देतो की तुला या जन्मी नाही तरी पुढील जन्मी 5 पती लाभतील। त्या 5 पतींची तू राणी सम्राज्ञी होशील। जा, तथास्तु। काय 5 पती? उतावीळपणे मी हे काय मागितले? 5 पतींची मी सम्राज्ञी? हे कसे शक्य आहे? मेधावतीने विचारले। भगवान शंकर गंभीर होऊन म्हणाले, होय बाळे, तू 5 वेळा पती दे अशी मागणी केलीस, मी तो वर दिला,
तोवर खोटा होणार नाही. हे असे होणे अघटित असले तरी ते होणारच. त्यातील सुखदुःखे तुला भोगावीच लागतील. शिवाय तू दुर्वास मुनींचा जो अपमान केलास आणि पुरुषोत्तमाला तुच्छ लेखलेस त्याचाही परिणाम तुला पुढील जन्मी भोगावाच लागणार. तुझ्या दैवात जे आहे ते अटळ आहे. पुढील जन्मी तू 5 पतींची राणी आणि सम्राज्ञीही होशील. तरी पण तुझ्या त्या अपराधाबद्दल तुझ्या पतींनाही तुझ्या बरोबर वनवासातील यातना भोगणे प्राप्त होईल. इतके सांगून भगवान शंकर गुप्त झाले. मेधावती आता तर खूपच बांबावली, सुन्न झाली. तिला काहीच सुचेना. तिला त्या वराची खूपच भीती वाटू लागली. ती धास्तावली, हळूहळू खंगत गेली. खूपच कृश झाली, आजारी पडली आणि थोड्याच दिवसात मरण पावली. त्याच वेळी द्रुपद राजाने एक महायज्ञ केला होता. मेधावतीच्या आत्म्याने नवे रूप धारण केले आणि त्या द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी बालिका प्रकट झाली. सर्वांना खूप आश्चर्य वाटले, आनंदही झाला. ती बालिका याज्ञसेनी पांचाली आता नव्या जन्मात द्रुपद राजाची कन्या द्रौपदी झाली. पुढे हीच द्रौपदी अर्जुनाने मत्स्यभेदाचा पळ जिंकून स्वयंवरात हिला घरी आणले आणि आणलेली ही वनवासातील भिक्षा कुंती मातेच्या आज्ञेवरून 5ही पांडवांनी वाटून घेतली. द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी झाली. तिच्या पूर्वजन्मीच्या अपराधाचे फळ आता तिला भोगावे लागत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाने पांडवांना द्रौपदीच्या पूर्वजन्माची हकीकत आणि अपराध सांगितल्यावर धर्मराज म्हणाले, कृष्णा, जे घडायचे ते घडले, झाले ते गेले. पण आता तरी पुढे आम्ही काय केले असता आमचे हे दुःख नाहीसे होईल, आम्हाला पुन्हा आमचे गतवैभव मिळावे म्हणून. श्रीकृष्ण म्हणाले, पांडवांनो, आता यापुढे लवकरच तो 13वा महिना अधिक मास येत आहे. या मलमासात तुम्ही अनेक पुण्यकर्मे करावीत, म्हणजे श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुमचे कल्याण होईल. मग श्रीकृष्णाने पांडवांना अधिक मासातील काही व्रते, नियम, स्नान, दानादी पुण्यकर्मे तपशीलवार सांगितली आणि तो द्वारकेला निघून गेला. पुढे लवकरच अधिक मास आला. पांडवांनी अत्यंत निष्ठापूर्वक त्या महिन्यात अनेक व्रते केली, दाने दिली, नियम पाळले. त्या पुण्याईमुळे भगवान पुरुषोत्तमाची त्यांच्यावर कृपा झाली. नंतर यथाकाळ त्यांचा वनवास व अज्ञातवास संपला. कौरवांची युद्धात ते विजयी झाले आणि त्यांचे गेलेले वैभव त्यांना पुन्हा मिळाले. सूत म्हणाले, शौनकादिक ऋषींनो, या अधिक मास पुरुषोत्तमाचे महात्म्य हे असे विशेष आहे. त्यातील व्रतांच्या प्रभावाने पांडवांचे जसे भले झाले, तसेच पूर्वी एक राजा दृढधन्वा नावाचा होता, त्याचाही उद्धार झाला होता. त्या दृढधन्वा राजाची कथा आता या पुढील 6व्या अध्यायात ऐका. ही कथा स्वतः नारायणांनी नारदाला, नारदांनी व्यासाला आणि व्यासांनी मला जी सांगितली तीच मी तुम्हाला सांगतो. ती शांतचित्ताने ऐका. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.